नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या अंतिम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे शिक्षक आणि बालशिक्षण हा पेपरविषयी माहिती आज आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत। त्यात महत्त्वाचा असणारा घटक किंवा भाग म्हणजे अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत ते आज आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत। पेपरमध्ये याच्यावर आधारित हमखास असा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे मी पहिलं चॅप्टर किंवा पहिलं लेक्चर याच्यावरच आधारित घेतलेलं आहे। तर बघा, अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहे तर स्मरण, पक्वता, अवधान, अभिरुची, प्रेरणा आणि प्रबलन हे अध्ययनावर परिणाम करणारे घटक आपल्याला सांगता येतील। याची सविस्तर माहिती आपण इथे घेऊया। तर बघा, पहिला जो मुद्दा आहे ते म्हणजे स्मरण। तर स्मरणामध्ये आपल्याला काय सांगता येईल तर बघा, बाईने गाणे शिकवल्याबरोबर गीता ते अचूकपणे हावभावासही सह म्हणते हे उदाहरण लक्षात ठेवा। आणि अभय घडीकामातील प्रत्येक कृती अचूकतेने करतो। गणपत चित्राच्या वेगवेगळ्या तुकड्यावरून अचूक चित्र तयार करतो। आणि बालकाने वरील केलेली प्रत्येक कृती आहे किंवा अनुभवानंतर केलेली कृती आहे किंवा शिक्षकाने केलेल्या कृतीचा अनुभव म्हणून जतन केलं। विद्यार्थ्यांनी त्या गरजेनुसार त्यांचे पुनर्जीवन करून त्यावर सादर केल्या यास आपण स्मरण असे म्हणतो। लक्षात असू द्या, शिक्षकांनी केलेली कृती लक्षात ठेवून जशीच्या तशी विद्यार्थी करतात त्यालाच आपण स्मरण असं म्हणतात। स्मरण ही एक काय आहे प्रक्रिया आहे आणि तिचे अनेक टप्पे आपल्याला किंवा अनेक टप्प्यातून ती पूर्ण होते। जसे की पहिला टप्पा आहे ग्रहण। आता स्मरणामधील जे पहिला टप्पा आहे ग्रहण, मग ग्रहणामध्ये काय आहे ज्ञानेंद्रिय एखादा अनुभव घेणे म्हणजे ग्रहण। आता ज्ञानेंद्रियाने एखादा अनुभव घेणे म्हणजे काय, डोळे असो, हात असो, कान असो यांनी एखादा अनुभव घेणे म्हणजे ग्रहण। आणि अनुभव तीव्र व सार्थ असल्यास त्याचे ग्रहण चांगले होते हे लक्षात असू द्या। आणि उदाहरणार्थ बालसेविकेने म्हटलेले तालासुरातील गाणे लक्षात राहतं, कारण अनुभव कसा असतो तीव्र आणि सार्थ असा असतो। त्यानंतर स्मरणानंतरचा दुसरा टप्पा किंवा स्मरणाचा दुसरा टप्पा म्हणता येईल आपल्याला धारणा। तर धारणा ही संकल्पना काय आहे तर घेतलेला अनुभव जतन करून ठेवणे। उदाहरणार्थ हे गाणे त्याच्या मनात जतन केले जाते त्याला आपण धारणा असं म्हणतो। तिसरा जो भाग आहे किंवा टप्पा आहे स्मरणाचा तो म्हणजे प्रत्यावाहन। तर यामध्ये काय केलं जातं, घेतलेल्या अनुभवानंतर जागा होणे किंवा पूर्वीचे आठवणे। अनेक वार सरावानंतर बालक ते गाणे स्वतंत्रपणे म्हणू लागते, याला आपण प्रत्यावाहन असं म्हणतो। आणि प्रत्याभिज्ञानमध्ये काय आहे तर पूर्वी घेतलेल्या अनुभवाची ओळख पटणे। उदाहरणार्थ चित्रावरून पक्ष्यांची नावे सांगता येणे, याला आपण प्रत्याभिज्ञान असं म्हणतो। लक्षात ठेवा, उदाहरणावरून लक्षात ठेवलं तर तुम्हाला पेपरमध्ये प्रत्यावाहन म्हणजे काय, प्रत्याभिज्ञान म्हणजे काय, धारणा म्हणजे काय हे सगळं व्यवस्थित सांगता येईल। त्यानंतर बघा, अध्ययनावर परिणाम करणारा दुसरा घटक तो सांगता येईल पक्वता। तर पक्वतामध्ये काय असतं बघा, गणेश उत्सव जवळ आला म्हणून शिक्षकाने बालकांना मातीकामातून गणपतीची मूर्ती तयार करण्यास सांगितले। त्यासाठी एका मूर्तिकाराने बालकांना मूर्ती कशी तयार करावी याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखविले, परंतु बालकांना ती तयार करता आली नाही। परंतु सजावटीसाठी बालकांनी विविध रंगाच्या आकाराच्या पताका मार्गदर्शनानुसार तयार केल्या। वरील दोन उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आले असेल की गणपतीची मूर्ती बनविण्यासाठी बालकांमध्ये क्षमता विकसित झालेली आहे का, नाही, परंतु वेगवेगळ्या आकाराच्या पताका तयार करण्याची क्षमता विकसित झालेली होती। मुलं जसे जसे वाढत जाते तसे तसे सर्व अंगाने विकसित होत जाते आणि वेगवेगळ्या विकास अवस्थांमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक क्षेत्रातील विकासाचा वेग व स्वरूप वेगवेगळे असते। ही विकासाची विशिष्ट अवस्था म्हणजेच पक्वता होय। तर पक्वता ही नैसर्गिक आहे, प्रयत्नसाध्य नाही। तर कशा आहे ती नैसर्गिक अशी आहे। अध्ययन सुकरतेने घडून येण्यासाठी पक्वता हा घटक काय आहे अत्यंत महत्त्वाचा आहे। म्हणजेच काय तर शिक्षकाने बालकाचा पक्वतेचा विचार करून त्याला कोणकोणते अनुभव द्यायचे हे निश्चित करावे आणि पक्वतेनुसार बालकांना कोणत्या कृती द्याव्यात हे कार्यपद्धतीच्या पुस्तकात स्पष्ट केलेले आहे। तर बघा, पक्वता म्हणजे काय, विद्यार्थ्याला एखादी कृती जमत असेल किंवा छान प्रकारे जमत असेल एखादं कौशल्य तर त्याला आपण त्या कौशल्याची पक्वता असं म्हणतो किंवा ती विद्यार्थ्यापाशी असलेले कौशल्य आपल्याला म्हणता येईल। त्यानंतरचं बघा, अध्ययनावर परिणाम करणारा घटक तो म्हणजे आहे
प्रेरणा. तर प्रेरणा कशी परिणाम करते अध्ययनावर, तर पहिल्या दिवशी काय केलं, सविताने बालवाडीत गाणे हावभावासह म्हणून दाखवले आणि त्यावेळी बाईने तिची काय केली, पाठ थोपटली. त्यानंतर सविता बालवाडीतील प्रत्येक कृतीमध्ये आवडीने भाग घेऊ लागली आणि गणेशने प्रत्येकाला त्याच्या आवडीने काम देऊन वर्ग शांत केला. ही जी उदाहरणं आहेत त्यामुळे तो बालकांना अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळू लागला. गणेश वर्गात शिक्षिका नसताना सर्व बालकांना विविध कार्य देऊन वर्गात गोंधळ होऊ देत नाही म्हणून मोठ्या बाईकडून त्याला शाबासकी मिळाली. यावरून अध्ययन प्रक्रियेवर प्रेरणा हा एक महत्त्वाचा घटक परिणाम करतो हे तुमच्या लक्षात आले. एखादं कार्य केल्यानंतर आपल्याला कोणी जर शाबासकी दिली तर आपल्याला ते नंतर ते कार्य करण्यासाठी जास्त उत्साह येतो किंवा आपल्याला आवड निर्माण होतो. त्यामुळं कुठलंही अध्ययन करताना जर शिक्षकांनी आपल्याला प्रेरणा दिली किंवा शाबासकी दिली तर आपल्याला ते अध्ययन करण्यासाठी सुलभ होतं. त्यामुळं प्रेरणा हा सुद्धा घटक अध्ययनावर परिणाम करणारा आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा घटक आहे अभिरुची. तर अभिरुची अध्ययनावर कशी परिणाम करते, तर बघा, कोठेही गाण्याची ओळ ऐकू आली तरी राजश्री काय करते, लगेच लक्षपूर्वक गाणं ऐकू लागते. हे कशाचं उदाहरण आहे, अभिरुचीचे. कारण तिला गाण्यामध्ये आवड आहे. अभिरुची म्हणजे काय, तर आवड आहे म्हणून तिचं पटकन लक्ष जातं आणि ती लक्षपूर्वक गाणं ऐकते, म्हणजे तिला गाण्यामध्ये अभिरुची आहे. हातात पेन्सिल किंवा रंगीत खडू मिळाले की वैभव काय करतो, लगेच चित्र काढतो. म्हणजे ह्याच्यात कशाची आवड आहे वैभवला, तर चित्र काढण्याची. किंवा कशामध्ये अभिरुची आहे, तर चित्र काढण्यामध्ये. नंतरचं एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल. बाईने गोष्ट सांगायला सुरुवात केली की सर्व मुले धावत बाईजवळ जमा होतात. म्हणजे काय, तर बाई गोष्ट छान सांगतात त्यामुळे मुलांना अभिरुची निर्माण झाली आहे गोष्ट ऐकण्यामध्ये. त्याचप्रमाणे रमणी 12 वर्षाची आहे. कितीही अभ्यास असला तरी रमणी रोजचा नृत्यांचा सराव चुकवत नाही. म्हणजे तिला नृत्याची अभिरुची आहे किंवा आवड आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे अभिरुचीचाही परिणाम अध्ययनावर होताना आपल्याला दिसतो. त्यानंतरचा आहे घटक किंवा त्यानंतरचा जो परिणाम करणारा घटक आहे तो म्हणजे प्रबलन. त्यालाच आपण प्रोत्साहन असं म्हणतो. बघा, 26 जानेवारीसाठी बालवाडीतील जास्तीत जास्त बालकांना कार्यक्रमात सहभागी करून घ्या असे शाळा प्रमुखांनी सांगितल्यानंतर बालसेविकेने जंगलातील प्राण्यांची सभा हा विषय निवडला. त्यात प्रत्येक प्राण्याने म्हटलेले वाक्य त्यांनी वेगवेगळ्या बालकांना दिले. त्यानंतर त्यांनी काय केलं, तर त्या प्राण्याची वैशिष्ट्ये बालकांना समजावून सांगितली आणि कार्यक्रमाला 15 दिवस होते. म्हणजे अजून कार्यक्रमाला 15 दिवस होता. नंतर प्रत्येक प्राण्याचा विशिष्ट आवाज शिक्षकांनी काढल्यानंतर विद्यार्थ्यांनी ती कृती करायची व वाक्य बोलायचं असा सलग सराव करून घेतला. मग ज्या वेळी बालकी योग्य आवाज काढते आणि वाक्य बोलते त्यावेळी ताई काय करायच्या, छान म्हणायच्या किंवा शाबासकी द्यायच्या. त्यामुळं काय झालं, बालकी 8 दिवसांनी योग्य कृती करू लागले आणि शब्द बोलू लागले. त्यामुळे 26 जानेवारीच्या दिवशी हा कार्यक्रम सर्वात सुंदर झाला आणि कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनीही त्यांची वाहवा केली. तेव्हा शिक्षकाला त्यांनी केलेल्या कष्टाचं समाधान झालं असं वाटलं. म्हणजे एखादं कार्य करताना आपण प्रोत्साहन दिलं किंवा प्रबलन दिलं तर विद्यार्थ्यांना आणखी उत्साह येतो आणि ते आणखी उत्साहाने छान प्रकारे कार्य करतात. म्हणजे प्रबलन आणि प्रोत्साहनाचाही परिणाम विद्यार्थ्याच्या अध्ययनावर होत असतो. त्यानंतरचा अवधान. तर अवधान हा विद्यार्थ्याच्या अध्ययनावर कशा प्रकारे परिणाम करतो ते पाहूया. बघा, अवधानामध्ये 4 वर्षाचा संजय बालवाडीतील प्रत्येक खेळण्यापाशी 2-4 मिनिटे थांबायचा व दुसरे खेळणे घ्यायला जायचा. तर यामध्ये काय आहे, तर अवधान आहे. मग दुसरं उदाहरण समजावून घेऊ. 5वीतील मनोजला बाईने 2दा गणित समजावून सांगितले पण मनोजचे त्याकडे लक्ष नव्हते. त्याला ते समजत नव्हते. कशामुळे समजत नव्हते, तर लक्ष नसल्यामुळे. आणि लक्ष नसणेच म्हणजे अवधान नसणे किंवा लक्ष नसणे असं आपल्याला म्हणता येईल. मग या दोन्ही उदाहरणावरून तुम्हाला काय कळलं, तर संजय आणि मनोजचे त्याच्या कृतीकडे काय आहे, अवधान बिलकुल नाही आहे, म्हणजे अजिबात लक्ष नाही आहे. मग संजय कुठल्याच खेळण्यात पूर्ण लक्ष देऊ शकत नव्हता आणि मनोजचे लक्ष गणितात लागत नव्हते. कशामुळे, अवधान नसल्यामुळे, लक्ष नसल्यामुळे ते पूर्ण क्रिया व्यवस्थित समजावून घेत नव्हता. अशा एखाद्या विषयाकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष असणे यालाच आपण अवधान असे म्हणतो. म्हणजे पूर्ण लक्ष, आपण म्हणतो अवधान केंद्रित असं अभ्यास केला पाहिजे. म्हणजे काय, पूर्ण गोष्टीकडे पूर्णपणे लक्ष देऊन अभ्यास करणे म्हणजे अवधान केंद्रित अभ्यास करणे होय.
अशा प्रकारे अवधान या घटकाचा किंवा या भागाचाही परिणाम विद्यार्थ्याच्या अध्ययनावर होत असतो. म्हणून आपण पाहिलं की आता विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत या लेक्चरमध्ये पाहिलं. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.